प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. कार्मेलाइट धर्मसंस्थेचे अतिशय वयोवृद्ध असे जनरल सायमन स्टॉक ह्यांनी पवित्र मरियेकडे एक साकडं घातलं होतं की आपल्या धर्मसंस्थेवरती आलेलं संकट तिने दूर करावं. त्यांच्या प्रार्थनेला प्रतिसाद किंवा प्रत्युत्तर म्हणून 16 जुलै 1251 ह्या दिवशी पवित्र मरियेने त्यांना इंग्लंडमध्ये केम्ब्रिज ह्या ठिकाणी दर्शन दिलं आणि तपकिरी रंगाची बेंतीन त्यांना बहाल केली आणि असं सांगितलं की ही तपकिरी रंगाची बेंतीन जी व्यक्ती आपल्या गळ्यामध्ये घालील किंवा सोबत ठेवील त्या व्यक्तीचं संरक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आज गेली कितीतरी वर्षे बरेचसे लोक आपल्या गळ्यामध्ये ही तपकिरी रंगाची बेंतीन घालत असतात आणि पवित्र मरिया त्यांचं संरक्षण करत असते असा अनुभव त्यांना आलेला आहे. मुळात कार्मेलाइट धर्मसंस्थेचं मूळ हे एलिया संदेष्टांच्या कारकिर्दीमध्ये दडलेलं आहे असं मानलं जातं. पुढे अविलाची संत तेरेसा आणि संत जॉन ऑफ द क्रॉस ह्यांनी 16व्या शतकामध्ये कार्मेलाइट धर्मसंस्थेमध्ये बरीचशी सुधारणा घडवून आणली. मात्र तपकिरी रंग हा कार्मेलाइट संस्थेचा अत्यंत महत्त्वाचा रंग मानला जात आहे. म्हणून आपल्याला तपकिरी रंगामधील वस्त्रे परिधान करणारे धर्मगुरू आणि सिस्टर्स पाहायला मिळतात. कार्मेलाइट धर्मसंस्थेने जगाला दिलेली ही एक फार मोठी देणगी म्हणजे आपल्या गळ्यामध्ये आपण वावरत असलेली तपकिरी रंगाची बेंतीन. आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की हे प्रभो, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभो, मी तुझे स्तवन करतो, कारण ज्ञानी आणि विचारवंत ह्यांच्यापासून ह्या गोष्टी तू गुप्त ठेवल्यास आणि त्या तू बाळकास प्रकट केल्यास. अशा प्रकारे जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगितली जाते ती स्वीकारण्यापूर्वी माणूस कधीकधी बुद्धिमत्तेचा अतिवापर करण्याची शक्यता असते आणि मग काही गोष्टी त्यांना बाळकास समान वाटत असतात, बालिश वाटत असतात, त्यांचा स्वीकार करायला माणूस तयार नसतो. अशा वेळेला माणसाने विचार करायचा आहे की कधीतरी बुद्धीचं क्षेत्र संपत असतं, तिथे श्रद्धेचं क्षेत्र सुरू झालं पाहिजे. अशाच प्रकारचं श्रद्धेचं क्षेत्र मजबूत करण्यासाठी आजच्या पहिल्या वचनामध्ये मोशेचं पाचारण आपल्यासमोर सादर करण्यात आलेलं आहे. मोशे आपला सासरा इथ्रो ह्याची शेरडे मेंढरे चारित होता आणि होरेब पर्वताच्या जवळ येऊन तो पोहोचला. त्या ठिकाणी एका जळत्या झुडपामध्ये परमेश्वराने त्याला दर्शन दिलं. झुडूप जळत होतं परंतु त्याची राख होत नव्हती. परमेश्वराच्या अंतःकरणामध्ये मानवासाठी धगधगत असलेल्या अपार अशा प्रेमाचं ते प्रतीक होतं. हा प्रेमाग्नी अंतःकरणामध्ये धगधगत असतो परंतु तो कसलीच राख रांगोळी करत नाही, सर्व काही शुद्ध करत असतो. त्या परमेश्वराने आपली ओळख करून देताना सांगितलं की मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहम, इसहाक, याकोब ह्यांचा देव आणि माझे लोक आता इजिप्तच्या गुलामगिरीमध्ये खितपत पडलेले आहेत. त्यांची परिस्थिती मी पाहिलेली आहे, त्यांचा आक्रोश माझ्या कानी आलेला आहे, त्यांना मुक्त करण्यासाठी मी तुला पाठवत आहे. हे ऐकल्यानंतर मोशे घाबरून गेला की एवढा मोठा प्रकल्प माझ्यासमोर सादर करण्यात आलेला आहे, तो करणं मला शक्य नाही. संत कॅथरीन सिएनाची हिने एक सुंदर वाक्य म्हटलेलं आहे, आय अलोन कॅनॉट डू एनिथिंग, जीसस अलोन विल नॉट डू एनिथिंग, आय अँड जीसस कॅन डू एव्हरीथिंग. म्हणजे मी एकटी काहीच करू शकत नाही, येशू एकटा काहीच करणार नाही, मी आणि येशू सर्व काही करू शकतो. अगदी त्याप्रमाणेच आपल्याही जीवनामध्ये जेव्हा आपल्याला एखादी जबाबदारी दिली जात असते तेव्हा ती पार पाडताना आपण स्वतःकडे बघितलं तर शंकित होऊ,
परिस्थितीकडे बघितलं तर निराश होऊ आणि आपल्या दुर्बळतेकडे बघितलं तर घाबरून जाऊ, परंतु परमेश्वराकडे बघितलं तर सदा प्रसन्न चित्त राहू. त्यासाठीच पवित्र मरीची तपकिरी रंगाची बेंतीन आपल्या गळ्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याद्वारे सातत्याने परमेश्वराच्या उपस्थितीची आणि पवित्र मरीच्या संरक्षणाची जाणीव आपल्याला होत राहील. हे कार्मेल माते, आम्हासाठी विनंती कर. आज कार्मेल मातेचा सण साजरा करत असताना कार्मेल नावाच्या आपल्या सर्व भगिनींसाठी विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.